सरकारने निर्णय का घेतला हे सरकारला माहित. 2 वर्षापूर्वी हे ऍप तयार केलं तेव्हा सरकारचा असा दावा आहे त्यानंतर जवळजवळ 1,40,00,000 नागरिकांनी हे ऍप डाउनलोड केलंय. जर एवढा चांगला प्रतिसाद या संचार साथी ऍपला आहे तर मोबाईल कंपन्यांवर सक्ती करण्याची वेळ का आली? जर खरोखरच हे ऍप सायबर क्राईम पासून नागरिकांचा बचाव करत असेल तर नागरिक स्वतःहून डाउनलोड करतील ना. पण ज्या अर्थी भारतातल्या 135 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 1,40,00,000 लोकांनी हे ऍप डाउनलोड केलंय त्या अर्थी हे ऍप सरकार म्हणतं तेवढं सक्षम नाहीये हे उघड आहे. सरकार जे दावे करतं की सायबर क्राईम पासून बचाव करेल ऍप असं काहीही होताना दिसत नाही. यामध्ये सरकारचा काय हेतू आहे मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक सरकार हे असुरक्षित असतं. लोकशाहीतल्या सरकारने असुरक्षित असायची खर तर गरज नाही. त्यांनी पारदर्शक असलं पाहिजे, लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे असं मी म्हणतो. पण बहुसंख्य सरकार जी असतात, आधीचं सरकार असेल, युपीए सरकार किंवा मोदी सरकार असेल, लोकांवर कमीत कमी विश्वास ठेवण्यावर त्यांचा भर असतो. या मोदी सरकारचाही लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल मोदी सरकार आल्यावर 2016ला पिगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरची एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती, एक वाद निर्माण झाला होता. काय होतं हे पिगॅसस सॉफ्टवेअर? हे सॉफ्टवेअर एका इस्रायली कंपनीने तयार केलं होतं आणि आरोप असा होता की सरकारने काही राजकीय नेते, काही पत्रकार, काही विचारवंत, काही लेखक यांच्या मोबाईलमध्ये हे ऍप परस्पर इन्स्टॉल केलेलं आहे आणि ही माणसं काय करतात यावर सरकार पाळत ठेवतं आहे. लक्षात आहे तुम्हाला? 2016ला ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मोदी सरकारवर आरोप झाले होते. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टाने चौकशीचा आदेश दिला. पण दुर्दैवाने या चौकशीतून काही निघालं नाही. कारण जे मोबाईल चौकशीसाठी देण्यात आले होते त्या मोबाईलमध्ये पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असा निष्कर्ष या चौकशी करणाऱ्या समितीने काढला होता. पण लक्षात घ्या, म्हणजे 2016ला हा आरोप झाला होता की एक इस्रायली सॉफ्टवेअर पिगॅसस नावाचं तुम्ही इन्स्टॉल करताय काही पत्रकारांच्या, काही राजकीय नेत्याच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करता. तेव्हा नागरिकांवर पाळत ठेवण्याचा सरकारचा हेतू नाहीच असं म्हणता येत.